समाधानी, आशीर्वादित, तृप्त या विषयावर चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. आज देखील 35व्या क्रमांकाच्या भागामध्ये मी पुन्हा एक वार तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 1 मध्ये परमेश्वरचं वचन तुमच्या आणि माझ्याशी काय सांगत आहे आणि त्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला कशा प्रकारे धन्यता मिळणार आहे किंवा कशा प्रकारे समाधान मिळणार आहे किंवा कशा प्रकारे आशीर्वाद मिळणार आहे किंवा कशा प्रकारे आमचं जीवन तृप्त होईल किंवा कशा प्रकारे आमचं जीवन सार्थक होईल किंबहुना कशा प्रकारे परमेश्वर आमच्याविषयी स्वतःला धन्य म्हणेल किंवा परमेश्वर आमच्याविषयी तो समाधानी राहील किंवा परमेश्वर आमच्याविषयी तृप्त राहील आणि म्हणेल शबास भल्या विश्वसुदासा, तू थोडक्याविषयी विश्वास राहिलास, मी पुष्कळ आशीर्वादावर तुझी नेमणूक करील, मी पुष्कळ तृप्तता तुझ्या जीवनामध्ये देईल, मी पुष्कळ समाधान तुला देईल आणि तुझ्या जीवनात तू धन्य होशील. वाचूया. त्या दिवशी तू म्हणशील हे परमेश्वरा तुझा मी धन्यवाद करीतो कारण तू मजवर कोप केला होता तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केलेले आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की या वचनाच्या माध्यमातून कदाचित आम्ही परमेश्वरा समीप आहोत, परमेश्वर आमच्या समीप आहे. कदाचित परमेश्वर आमच्याविषयी समाधान पावेल किंवा परमेश्वर आमचं समाधान करेल, कदाचित परमेश्वर आम्हाला तृप्त करील किंवा तो स्वतः देखील आमच्याविषयी तृप्त असेल किंवा परमेश्वर आम्हाला धन्यवादित करील किंवा तो स्वतः देखील म्हणेल की शबास भल्या विश्वसुदासा, तू आशीर्वादित आणि आशीर्वादित आहेस. या ठिकाणी यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 1 पाहिले. त्या दिवशी तू म्हणशील हे परमेश्वरा तुझा मी धन्यवाद करतो. का म्हणतो मनुष्य परमेश्वरा? हे परमेश्वरा मी तुझा धन्यवाद करतो. कारण काय? तर कारण त्याने दुसऱ्या लाईन मध्ये टाकलेलं आहे, कारण तू मजवर कोप केला होता, कारण तू मजवरची दृष्टी हटवली होती, कारण तू माझ्या प्रार्थना ऐकल्या नव्हत्या, कारण तू माझ्याकडे डोळे झाक केली होती, कारण तू माझ्या जवळ, आम्ही कालच्या भागामध्ये पाहिलं की आम्ही हात पसरला होता परंतु परमेश्वराने आमच्या हाताकडे पाहिलं नाही. आम्ही परमेश्वराकडे विनंती केली परंतु परमेश्वराला डोळे असून त्यांनी त्याचे स्वतःचे डोळे झाकून टाकले. आम्ही विनवण्या केल्या कितीतरी परंतु परमेश्वराने आमच्या ऐकल्या नाही, कारण आमचं हात रक्ताने भरले होते. परमेश्वरासमोर आम्ही अशुद्ध होतो, परमेश्वरासमोर आम्ही अस्वच्छ होतो, परमेश्वरासमोर आम्ही घाणेरडे होतो, परमेश्वरासमोर आम्ही पापी होतो, परमेश्वरासमोर आम्ही दुष्ट होतो, परमेश्वराच्या समोर आम्ही आज्ञाभंग केला, परमेश्वराच्या पुढे आम्ही उद्दामपणाने वागलो, परमेश्वरासमोर आम्ही दुष्टपणा केला, आम्ही दुष्टपणा करण्याचं सोडून दिलं नाही, चांगलं ते केलं नाही, नीतीच्या मागं लागलो नाही, जुलम्याला ताळ्यावर आणलं नाही आणि त्यांचा न्याय केला नाही, विधवांचा कैवार घेतला नाही आणि म्हणून तो परमेश्वर आमच्यावर थोडासा कोपमाय झाला, आमच्यावर थोडासा रागवला, आमच्याविषयी त्याने थोडीशी त्याच्या आशीर्वादाची रेलचेल कमी केली, आम्हाला ताडण केलं नाही, आम्हाला जिवंत ठेवलं. एवढे सगळे कुटाने आम्ही करून सुद्धा परमेश्वराने त्याची नजर आमच्यावर हटवली नाही, डोळे झाकले. परंतु परमेश्वराने डोळे झाकले काय, डोळे उघडे ठेवले काय? परमेश्वराचं नेत्र अहोरात्र दिवस 24 आवर्स त्याच्या निर्माण केलेल्या लेकरावर आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, या ठिकाणी आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करायलाच पाहिजे. कारण काय आहे? कारण आम्ही पाप केलं होतं, आम्ही दुष्कर्म केलं, आम्ही दुष्टपणा केला, आम्ही आज्ञाभंग केला आणि म्हणून परमेश्वराचा थोडासा कोप आमच्यावर आला. परंतु तो तुझा कोप संपला, तो तुझा कोप शमला, तो तुझा कोप थांबवला, कारण तुझी इच्छा आहे की आमचा नाश हो, कारण तुझी इच्छा आहे की आमच्यातला एकही हरू नये, कारण तुझी इच्छा आहे की तू निर्माण केलेले तुझे लोक धन्यवादित असावे, तू निर्माण केलेले लोक तुझे समाधानी असावे, तू निर्माण केलेले लोक कंटिन्यू आशीर्वादित असावे, तू निर्माण केलेले लोक जीवन जगत असताना तृप्तपणे जगलेले असावे.
तू निर्माण केलेले लोक लक्की असावेत, भाग्यशाली असावेत, सार्थक असावेत. लक्की का? कारण सर्व जग त्या दुष्टाला वश झालेलं आहे. भाग्यशाली का? कारण सर्व जग त्या सैतानाच्या पाठीमागे चाललं, कारण सर्व जग जगाच्या पाठीमागे धावत आहे. सर्व जगातले प्रिय लोक, त्याच्यामध्ये बिलोस भाऊ बहीण आई वडील देखील आहेत आणि देवाचे सेवक देखील आहेत, की ते कुठं पाळतात? परमेश्वराला सोडून, मार्ग सत्य म्हणून सोडून, जिवंत रस्ता सोडून ते आज दुसरीकडे भरकटत आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी परमेश्वराच्या आज्ञाविधी नियमामध्ये आहोत, तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनामध्ये आहोत, तुम्ही आणि मी सत्यामध्ये आहोत, तुम्ही आणि मी जर अनाथ आणि विधवांचा कैवार घेत आहोत, तुम्ही आणि मी जर आमचा दुष्टपणा सोडून दिलेला आहे, तुम्ही आणि मी जर आज्ञाभंग सोडून दिलेला आहे, तुम्ही आणि मी जर पवित्र आत्म्याच्या दानाची रुची घेतली आहे, तुम्ही आणि मी जर वचनाप्रमाणे आचरण करत आहोत, तुम्ही आणि मी जर सत्यामध्ये समर्पित आहोत, तर आय एम लकी. मी भाग्यशाली आहे. माझं जीवन सार्थक झालं. कारण अनेक लोक माझ्यासारखेच आहेत, परंतु ते जगामध्ये धावत आहेत. त्यांना सार्वकालिक वतन, सार्वकालिक सुख, सार्वकालिक समाधान, सार्वकालिक आशीर्वाद, सार्वकालिक तृप्तता मिळणार नाही. मला मिळणार आहे म्हणून आय एम लकी, म्हणून मी समाधानी, आशीर्वादित, सार्थक. आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आज हेच शिकवत आहे की त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा तुझा आम्ही धन्यवाद करतो. मी तर 100% म्हणेन, प्रभू तुला धन्यवाद. कारण थोडा वेळापूर्वी, थोड्या समयाला, काही दिवसात ज्या काही गोष्टी आमच्या जीवनात आल्या, घडल्या, घडत आहेत, त्याच्या जबाबदार आम्ही स्वतः आहोत. आमचं पाप, आमचं देवाला नावडणारं जीवन, आमची अधार्मिकता, आमची अतृप्तता, आम्हाला दिले तरी आमचं समाधानच नाही. सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना देखील देवाचा गौरव नाही. आणि म्हणून कदाचित देवाने काही गोष्टीचं ताडण केलं असेल, करत असेल, किंवा त्यांनी करण्याचा जर निर्णय घेतलेला असेल, परंतु परमेश्वराचा कोप कायमस्वरूपी मनुष्यावर राहतच नाही. जर परमेश्वराचा कोप जर कायमस्वरूपी मनुष्यावर जर राहिला असताना या मनुष्याची उत्पत्तीच घडली नसती. आमच्याकडे सिस्टर लोक असतात, सिस्टर लोक, आणि काही एक सेवक लोक पण आहेत. जाळून भस्म होऊ दे, येशूच्या नावात जाळून पूर्ण भस्मच होऊन दे, त्याचं काही राखूच नको, शिल्लकच नको ठेवू. प्रभू येशूने ज्यावेळेस परमेश्वराने, यहोवा परमेश्वराने, निर्माण करता परमेश्वराने ज्यावेळेस आदाम आणि हवाने पहिलंच पाप केलं ना, त्याला आज्ञा मोडली ना, त्याच वेळेस त्याला जाळून भस्म करायला पाहिजे होतं, ठेवायलाच नव्हतं पाहिजे. पण तो देव तसा नाही. देव अनुताप पावला, देव पस्तावा आला, परंतु देवाने त्याची निर्मिती थांबवली नाही. देवाने त्याची निर्मिती नष्ट केली नाही. देवाने त्यांच्यावर कायमस्वरूपाचा कोप ठेवला नाही. हा थोडस ताडण म्हणा किंवा थोडासा कोप त्यांच्यावर आला आणि लगेच त्या एदेन बागेतून गेट आउट केलं. भूतलावर, काटे कुसळामध्ये, काबाड कष्टामध्ये भटकणारे जीवन, या बदल्यामध्ये हे मिळालं. परंतु कायमस्वरूपी आमचं भटकणारं जीवन नसावं. कायमस्वरूपी आम्ही काबाड कष्टातच मरत नाही राहावं. आणि जरी काबाड कष्ट आमच्यासाठी असेलच, परंतु त्या काबाड कष्टामध्ये देखील समाधान मिळावं. त्या काबाड कष्टामधून देखील आशीर्वादाची रेलचेल व्हावी. त्या काबाड कष्टामध्ये देखील आमचं जीवन सार्थक बनावं. त्या काबाड कष्टामधून देखील आम्हाला तृप्तता मिळावी. त्या काबाड कष्टामध्ये देखील आम्ही भाग्यशाली बनावं. कारण अनेक लोक काबाड कष्ट करतात, पण त्यांच्या काबाड कष्टामध्ये तृप्तता नाही, समाधान नाही, आशीर्वाद नाही, आनंद नाही, हर्ष नाही, उल्हास नाही, देवाचा गौरव नाही. काय करतात त्या काबाड कष्टाला? याचा अर्थ ते आजही ते शाप घेतात. आम्ही काबाड कष्ट करतो, परंतु आमच्याकडे समाधान आहे, तृप्त आहे. आणि ते केवळ बिलिओस भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, परमेश्वराच्या चरणाजवळ असल्या वाचून समाधान नाही, आशीर्वाद नाही, तृप्तता नाही. जगातली मिळू शकते, कारण ती जगाच्या हातात आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की मजवर कोप केला होता, तो तुझा कोप शमला. परमेश्वराने कोप आदम हवावर पण केलता, नोहाच्या काळात अनेकावर पण केलता, मोशेच्या समाला देखील अनेक लोकांनी कुरकुर केली, त्यांच्यावर पण कोप भडकला, अनेक मरीनी मेली. आणखीन पुढे जाऊन बऱ्याच अंशी कोप झाला, परंतु परमेश्वराने तो कोप थांबवला.
परमेश्वरने ते ताडण थांबवलं, परमेश्वरने तो दंड थांबवला, परमेश्वराने न्याय केला नाही. कारण आता तो न्यायाधीश बनून येणार आहे. आता मात्र नो एक्सक्यूज. आता मात्र त्याचा कोप एकदा का सुरू झाला, तो तुम्हाला आणि मला जर वचनामध्ये राहिलो तर, आणि जर वचनाच्या बाहेर गेलो तर नरक अग्नीतच जाऊन, आणि तिथे विजणारा नाही. तो विजतच नाही, थांबतच नाही. सर्व काळ, पिढ्यान पिढ्या, युगान युग, अनंत काळ परमेश्वराच्या क्रोधापासून अनेक लोक वाचू शकले नाही. आहे तू माझे सांत्वन केले आहे. तर काय केलं परमेश्वराने? त्याचा क्रोध थांबवला. त्याने पाहिलं की मी निर्माण केलेले माझे लोक थोडा वेळ इकडे तिकडे पळत येत, थोडा वेळ पापात गुंतत येत, पण शेवटी माझे लोक आहेत, शेवटी माझी निर्मिती आहे, शेवटी माझ्या प्रति समान त्यांना निर्माण केलेलं आहे, आणि त्यांच्यामध्ये माझ्या आत्म्याची ओतणी केलेली आहे. एक ना एक दिवस त्याच्या आत्म्याला टोचणी लागेल, आणि तो त्याच्या पापापासून वळेल, त्याच्या दुष्कर्मापासून वळेल, त्याच्या आज्ञाभंगापासून वळेल, त्याच्या कुकर्मापासून वळेल, त्याच्या दुष्टपणापासून वळेल, आणि सालस मनाने तो ज्यावेळेस माझ्या नावाचा धन्यवाद करील, त्याच वेळेस मी त्याची प्रार्थना ऐकल, त्याची विनवणी ऐकल, त्याला समाधान देईल, त्याला आशीर्वादित करील, त्याच्या जीवनाचं सार्थक बनवील, त्याला तृप्त बनवील, त्याला भाग्यशालीने लक्की बनवीन अनेक लोकांमधून. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, आम्हाला आमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण काय? तो परमेश्वर सदैव आमच्यावर क्रोध करीत नाही, सदैव आमच्यावर कोपत नाही, सदैव आतापर्यंत त्यांनी आपल्याला दंडच दिला नाही. रियालिटी जर पाहिली ना, जर परमेश्वरने तुमचं आणि माझं पातक जर पाहून दंड द्यायला सुरुवात केली असती, तर तुम्ही नसते, मी नसतो, आणि जगातले कुणीच नसते. उगा थोडके बोटावर मोजण्यासारखे मी तर म्हणतोय ते नसते. कारण परमेश्वर आम्हाला फक्त सूट दिली, फुल बंपर ऑफर आहे परमेश्वराकडे. आपण जर जैगिक पद्धतीने एखाद्या स्कीम मध्ये जर काही गोष्टी घ्यायला लागलो ना, एकावर एक फ्री, 3वर 3 फ्री, एक भारी घ्या 3 हलके फ्री. परमेश्वराकडे बरेच फ्री येत. आमचं पाप केलं, पण त्या मानाने आम्हाला दंड नाही दिला, त्याने आमचं पाप पाठीमागे टाकून दिलं. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आम्ही पापात राहावं हे योग्य नाही. आम्ही पापापासून दूर निघावं, पापापासून सुटका पाहावी, आणि आमचं जीवन समाधानी करावी. आज संपूर्ण जग समाधान मिळवण्यासाठी काय काय कुटाणे करतात, आशीर्वाद मिळवण्यासाठी किती किती धावतात, तृप्ती होण्यासाठी काय काय प्रयत्न करतात, परंतु त्यांना तृप्ती नाही. समाधान, आशीर्वाद, तृप्ती फक्त प्रभू येशूच्या चरणाजवळ आहे, त्याच्या वचनामध्ये आहे, त्याच्या सत्यतेमध्ये आहे, त्याच्या आज्ञा पालनामध्ये आहे, कृती आणि आचरणामध्ये आहे. भले जगातल्या गोष्टी आमच्याकडे किरकोळ जरी असल्या तरी चालतील, आणि असा एकही मनुष्य नाही की तो तुम्ही आणि मी रस्त्यावर भीक मागत झिंडतो, अशी ती काही परिस्थिती परमेश्वराने आतापर्यंत आपल्याला दिली नाही. आणि ज्यांच्या जीवनात कदाचित आली असेल, ते तर आपल्यापेक्षा समाधानी, ते आपल्यापेक्षा आशीर्वादित, ते आपल्यापेक्षा तृप्त. अहो, तुम्हाला मला काही काबड कष्ट करून संध्याकाळचं एखाद्या वेळेस एखाद्या टायमिंगला, महिना अखेरला, हप्ता अखेरला, दिवसा अखेरला कदाचित भाजीला प्रश्न पडतो. पण ते असे रस्त्यावरले लोक आहेत ना, दररोज 5 पाकवान मिळतात. समाधानी कोणी? मग ना घर, ना दार, ना लाईट बिल, ना पाणी बिल, काहीच नाही त्यांच्याकडे, पण समाधान, आशीर्वादी, तृप्त. आमच्याकडे सर्व काही असून आज आम्ही समाधानी का नाहीत? आम्ही आमचा विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही बाजारात इकडे तिकडे कुठेतरी बाहेर जातो, त्यावेळेस आमच्या समोर असे अनेक दृश्य निर्माण होतात, अनेक गोष्टी आम्हाला दिसतात. त्या गोष्टीतून आम्ही काही गोष्टी शिकणं खूप महत्वाचं, गरजेचं आहे. एखादा लंगडा, अंध, पंगू किंवा एखादा हात पाय बोट नसलेला किंवा महारोगी किंवा XYZ एकदम घाणीत पडलेला व्यक्ती ज्यावेळेस आम्हाला दिसतो ना, त्याच्याकडे पाहून काही गोष्टी शिकायला पाहिजे. तो एवढ्या परिस्थितीमध्ये म्हणतो, परमेश्वर तुमचं कल्याण करो,
परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, परमेश्वर तुमच्या लेकरा बाळाला आशीर्वाद देव. तो व्यक्ती ज्याला काहीच नाही, ज्याला खाण्याची वाण आहे, ज्याला कपड्याची वाण आहे, ज्याला राहण्याची वाण आहे, ज्याला सगळ्याच गोष्टी पाहिजेत, ते त्याच्याकडे नाहीत, तरी तो म्हणतो तुझ्या लेकरा बाळांना आशीर्वाद मिळो, तुला आशीर्वाद मिळो, तू सका समाधानी राहा, तू तृप्त राहा, तू आरोग्य राहा, तुला जगातल्या इडापिडा तुझ्याजवळ येऊ नको देऊ. मी अनेक लोकांना असं पाहिले, ज्यावेळेस आम्ही त्यांची मदत करतो ना, ज्यावेळेस आम्ही आमच्याकडे काही असेल, जे काही असेल ते जे त्यांना देऊन परमेश्वराने सांगितलेली गोष्ट पूर्ण करतो ना, त्याच्या बदल्यामध्ये परमेश्वर त्यांच्या मुखातून तुमच्या आणि माझ्यापर्यंत आशीर्वाद मोकळे करतो, समाधान व्यक्त करतो, तृप्तता होते. कारण तो म्हणतो ना, जो कोणी भुकेला आहे आणि मला समजून जर त्याची भुकेची वेळ जाणून किंवा त्याची भूक जर भागवली तर त्या अर्थी तुम्ही मला केलंय. कुणी ताणलेला आहे आणि मी आहे असं म्हणून जर त्याला गार पाण्याचा प्याला दिला, त्याच्या प्रतिफळास, त्याच्या आशीर्वादास, त्याच्या समाधानास, त्याच्या तृप्ततेला, त्याच्या धन्यतेला मुकणारच नाही. बंदिशाहीत असताना भेटायला आला, आजारी असताना भेटायला आला, आजारी असताना, रस्त्यावर उघडा वागडा असताना, भुकेलेला असताना, निराश्रित असताना तू माझी विचारपूस केलीस. त्यावेळेस अनेक लोक म्हणतील, प्रभू असं शक्यच नाही, तू जर आला असता आणि मग तू भाकर मागत असताना 100% तुला भाकर तर नाही पण बिर्याणी काय पोळे काय काय दिलं असतं, 5 स्टार मध्येच नेलं असतं. प्रभू म्हणतो तेवढी काही गरज नाही तुमची 5 स्टार मध्ये परमेश्वरला न्यायची. 5 स्टार मध्ये फक्त मोठमोठ्याला पाळक लोकांनाच नाही, गरीबाला नेऊच नका. मोठमोठे जे अभिषिक्त आहेत ना, त्यांनाच फक्त 5 स्टार हॉटेलमध्ये फिरवा, बाकीच्यांचा विचारच करू नका, समाधान मिळणार नाही. बेलिओस भावांनो, बहिणीनो, आई वडिलांनो, सर्वसाधारण तळागाळातला पाळकाला तो सन्मान द्या. आणि लय मोठाली लेबल लावलीत ना, देवाचे महान अभिषिक्त, महान देवाचे महान अभिषिक्त, पवित्र अभिषिक्त, प्रभू येशूपेक्षा जास्त इनिशियल लावायला, यांना नाही फक्त 5 स्टार हॉटेलमध्ये. कवडीचं सुद्धा समाधान मिळणार नाही, कवडीची तृप्तता मिळणार नाही, कवडीचा आशीर्वाद मिळणार नाही, उलट तुम्ही ना खड्ड्यात जाणार. हे अंतिम सत्य आहे. कारण जो कोणी माझ्या लहानातल्या लहान एकाला करतो, आता हे एवढं टोंगडं झाले, मोठं टायकोट घालून येते, बेंच, मर्सिडीज, फॉर्च्युनर, आमच्या गाड्यामध्ये एरोप्लेनचे हिंडत येत, यांना तुम्ही 5 स्टार आणि 5 स्टार आणखीन कोणते स्टार निघले ना, त्याच्यात जरी नेलं ना, त्यांना चारण्याचं जे समाधान आहे आणि रस्त्यावरल्या एका सर्वसाधारण व्यक्तीला चारण्याचं जे समाधान आहे ना, त्याला 5 स्टार मध्ये लिहूच नका. वडापाव जरी घेऊन दिला तर लय झालं. तुमचे आशीर्वाद मोकळे, समाधान वाटलं पाहिजे ह्या गोष्टी. आणि म्हणून यशाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 1 मध्ये तो म्हणत आहे, त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू मजवर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहे. परमेश्वराने आमचं सांत्वन केलं आहे म्हणून धन्यवाद करा. पुढे तो लिहित आहे, पहा देव माझे तारण आहे, देव माझं तारण आहे, पाळक माझं तारण नाही, संस्था माझं तारण नाही, मिनिस्ट्री माझी तारण नाही, तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, कॅलेंडर, विकणाऱ्या वस्तू माझं तारण नाही, तर परमेश्वर माझं तारण आहे. हे ज्यावेळेस म्हणाल ना, त्यावेळेस समाधान, त्यावेळेस तृप्ती, त्यावेळेस आशीर्वाद. तसं याजक साहेबांना सन्मान आदर द्या, त्याबद्दल काय वाद नाही. मी भाव धरितो, भीत नाही, कारण परमेश्वर माझं तारण आहे. मी भाव धरतो, मी विश्वास ठेवतो, मी श्रद्धा धरितो, मी भीत नाही. पण सध्याचं उलट आहे, मी श्रद्धा ठेवतो माझ्या मिनिस्ट्रीवर, मी श्रद्धा ठेवतो फक्त माझ्या याजक साहेबावर, मी श्रद्धा ठेवतो किंवा मी भाव धरतो फक्त प्रोपेन्सी करणाऱ्यावर, भविष्यवाणी सांगणाऱ्यावर, माझं क्षेम कुशल सांगणाऱ्यावर, माझ्यावर आशीर्वादाचे वचन टाकणाऱ्यावर. मी भीत नाही. परमेश्वरावर भाव ठेवा,
परमेश्वरावर जर भाव ठेवला तर तुम्ही घाबरू नका. मी परमेश्वरावर भाव ठेवतो म्हणून मी कुणालाच घाबरत नाही. डायरेक्ट फेस टू फेस बोलतो. अनेक लोक मला म्हणतात, पायक साहेब एवढं फेस टू फेस नका बोलू राव. मी म्हटलं मी मनुष्यावर भाव नाही ठेवीत, मी मनुष्यावर श्रद्धा नाही ठेवीत, मी मनुष्यावर विश्वास नाही ठेवीत. मी त्या जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवतो, ज्याने माझं तारण केलं, ज्याने मला पाचारण केलं, ज्याने माझ्यावरचा कोप दूर केला, ज्याने माझ्या पापांची क्षमा केली, ज्याने माझं सांत्वन केलं, ज्याने माझं जीवन आशीर्वादित केलं, ज्याने मला समाधान दिलं, ज्याने माझ्या जीवनाची तृप्तता झाली, त्याच परमेश्वरावर मी भाव धरतो. तो परमेश्वर उत्पन्न करता, निर्माण करता यहोवा परमेश्वर, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आणि सध्या तुमच्या आणि माझ्यामध्ये आम्हाला योग्य शिक्षण देणारा पवित्र आत्मा आणि देवाचं वचन, एवढ्याच गोष्टीवर भाव ठेवा. ह्या सगळ्या गोष्टीचं सार आहे की परमेश्वरावर भाव ठेवा. मी भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझं बल व गीत आहे. प्रभू परमेश्वर माझी ताकद आहे. आम्ही म्हणतो आमचे नातेवाईक आमची ताकद आहे, आम्ही म्हणतो आमचा पैसा आमची ताकद आहे, आम्ही म्हणतो आमची प्रेस्टेज आमची ताकद आहे, आम्ही म्हणतो आमचं फ्रेंड सर्कल आमची ताकद आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणीला वेळलं, ज्यावेळेस वेळ येईल ना, आखे पळून जातील, पण परमेश्वर तुमच्याबरोबर राहील. परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारण कुपातून उल्हासाने पाणी काढाल. तारण कुपातून उल्हासाने पाणी म्हणजे देवाच्या वचनाचं पाणी, म्हणजे देवाचं वचन, देवाचं सत्य हे आमच्या जीवनात पाहिजे. आणि पवित्र शास्त्रातून आम्हाला मिळेल, पवित्र आत्म्यापासून आम्हाला मिळेल, सत्यापासून आम्हाला मिळेल, आज्ञा पालनामुळे मिळेल. थोडक्याविषयी विश्वासू राहिलो म्हणजे मिळेल. हे पाणी तसं मिळत नाही. अनेक लोक माहितीच नाही पाणी म्हणजे काय. 4थ्या वचनामध्ये लिहिलंय, त्या दिवशी तुम्ही म्हणाल परमेश्वराचा धन्यवाद करा. आज मी परमेश्वराचा धन्यवाद केला, कारण त्याने माझं तारण केलं, त्याने मला समाधान दिलं. परंतु ही गोष्ट 4थ्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणतो, त्या दिवशी तुम्ही म्हणाल परमेश्वराचा धन्यवाद करा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशूचा सेवक या नात्याने परमेश्वराचा धन्यवाद करा, परमेश्वराचा गौरव करा, परमेश्वराला सन्मान द्या, परमेश्वराचाच आदर करा, परमेश्वराचाच भय धरा. कारण तोच तुमचा आणि माझा आणि संपूर्ण विश्वासात तारण करताय. तोच तुम्हाला आणि मला समाधान देणार आहे. तोच तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादित करणार आहे. तोच तुमच्या आणि माझ्या जीवनाला तृप्ती देणारा परमेश्वर आहे. त्याच्या नामाचा जयघोष करा, त्याच्या नामाचा जयघोष करा. राष्ट्रामध्ये त्यांची कृती विदित करा. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये, राष्ट्र महाराष्ट्र, गुजरात, म्हणजे भारत देशातले अनेक राष्ट्र, त्याचप्रमाणे देश, राष्ट्रांमध्ये त्यांची कृत्य विदित करा. परमेश्वराची कृत्य, परमेश्वराची काय कृत्य आहे मी पुन्हा एक वार सांगाल. ख्रिस्ती हा धर्म नाही, ख्रिस्ती हे जीवन आहे. आणि ख्रिस्ती जीवन हे सार्वकालिक जीवन आहे, इथंही आणि तिथंही. शेवटापर्यंत राष्ट्रामध्ये त्याची कृत्य विदित करा. त्याची काय कृत्य आहेत? चांगुलपणा, हे विदित करायचं. अख्खं बायबल त्यांच्या पुढे टाकायचं नाही, त्यांना ते समजणार पण नाही. संपूर्ण राष्ट्राला ज्यांना समजायचं त्यांना समजत नाही, आणि ज्यांना समजत नाही त्यांच्या पुढे ठेविता तुम्ही. इतके तर अक्कल हुशार. आपण वचनातून पाहूया आणि 1-1.5 घंटा वाटू. अहो ते लोक विश्वासणारे आहेत का? ते आलेत चिन्ह चमत्कारासाठी, ते आलेत तेल पाण्यासाठी, ते आलेत नीट होण्यासाठी. ते येत अविश्वासू, त्यांना चिन्ह बघितल्याशिवाय ते नमस्कार घालीत नाही. आणि ते चिन्ह बघितल्यावर नमस्कार घालतेत आणि बरं झालं तिकडच काशी करतेत. ते पात्र तसं नाही. विश्वासणाऱ्यांसाठी देवाचं वचन आहे, त्यांच्यासाठी वेळ द्या. तिथं शहाणपणा चालवतो ज्या लोकांनी बायबल वाचलं नाही, ज्यांना जास्त माहिती नाही. अमके याच्यात फलानं लिहिलं, बिस्तानं लिहिलंय. तुमच्याकडे कृपया पवित्र शास्त्र असेल तर काढून वाचा.
अरे यालाच नीट नेटकं सापडत नाही, हे खुना करून करून आणि तो आणि त्यांना म्हणतो सापडलंय का. आशाने समाधान होणार नाही, दुसऱ्याचंही पण आणि स्वतःचंही पण. आशाने आशीर्वादित होणार नाही, स्वतःही पण आणि इतरही पण. आशाने आम्हालाही तृप्ती मिळणार नाही, त्यांनाही तृप्तता मिळणार नाही. तर क्रांतिकारच्या पुस्तकामध्ये लिहित आहे, त्यामध्ये लिहित आहे अन्य भाषा म्हणजे पवित्र आत्म्याचं वरदान किंवा कृपादान, किंबहुना चिन्ह चमत्कार, किंबहुना साक्ष किंवा मिरॅकल हे अविश्वासणाऱ्यांसाठी आहे, चिन्ह दाखल, की त्यांनी हे पाहावं आणि खरोखर माझ्या परमेश्वराचं गौरव करावं. परंतु विश्वासणाऱ्यासाठी देवाचं वचन, त्यांच्यासाठी चिन्ह चमत्कार नाही. अनेक लोक विश्वासणारे आहेत ना, इतके काही डोक्यात लागलेली आहेत ना विश्वासणारे लोक, बरोबर ते नुसतं चिन्ह चमत्कार मागतात. आमच्या जीवनात चिन्ह चमत्कारच व्हायला पाहिजे. चिन्ह चमत्काराशिवाय त्यांना दुसरं काही दिसतच नाही, अजिबात दिसत नाही. आम्ही एक छोटस वचन पाहूया त्या ठिकाणी. आपला विषय धन्यच आहे, आपण तो सोडणार पण नाही. परंतु या ठिकाणी आपण एक छोटस वचन पाहूया, जेणेकरून अनेक लोकांना ह्या गोष्टीच समजत नाही की ते काय करतात. आता या ठिकाणी आपण एक वचन वाचूया. क्रांतिकारास पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 21 पासून पाहूया. नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी माणसांच्या ओठाने मी ह्या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. संदेश म्हणजे आता जे चाललंय ते देवाचं वचन, संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यासाठी नव्हे, तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. आणि नेमकं आमचे विश्वासणारे फक्त चिन्ह चमत्कारच बघत आहेत. नेमकं आमचे विश्वासणारे काय करतात, फक्त मिरॅकल कसे होतील, चिन्ह चमत्कार कसे होतील, भविष्यवाण्या कशी होतील, प्रकटीकरण कशी होतील, देव माझ्याविषयी काय सांगतोय, देव माझ्याविषयी काय म्हणतोय, देव माझी परिस्थिती कशी बदलतोय, देव मला कशा प्रकारे चांगल्यातलं चांगलं बनविल. पाळक साहेबांकडून, याजक साहेबांकडून किंवा जे भविष्य संदेष्टे आहेत, आमच्याकडे तेवढीच अपेक्षा असते. विश्वासणाऱ्या भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्यासाठी चिन्ह चमत्कार किरकोळ आहेत, हे तुमच्याच कडून घडतील. कारण तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा असेल तर, तुमचा विश्वास असेल तर, तुम्ही प्रभूच्या आज्ञा विधी नियम पाळत असेल तर एखाद्याला भविष्यवाणी करण्याचा अधिकार नाही तुमच्याविषयी. कारण तुम्हीच भविष्यवक्ते आहात. तुम्ही मीठ आहात, तुम्ही प्रकाश आहात, तुम्ही दिवा आहात, तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात, तुम्ही पुत्र आणि कन्या आहात, तुम्ही राजकीय याजकगण आहात. एका याचकाने दुसऱ्या याचकाविषयी सांगायचं नाही, परंतु एका याचकाने संदेशाच्या द्वारे, सुवार्तेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे इतरांना मात्र सांगायचं. आम्ही हे सांगत असताना मिरॅकल काय होतात, चिन्ह काय होतात, चमत्कार काय होतात, बदल काय घडतोय, साक्ष काय निर्माण होती, एवढ्याकडेच आमचं लक्ष असतं. म्हणून अनेक बिलोस भाऊ बहीण आई वडील समाधानी नाही. ह्या चर्च मध्ये त्यांचं प्रकटीकरण नाही झालं, दुसऱ्या चर्च मध्ये जाते, तिथं त्यांच्याविषयी भविष्यवाणी नाही झाली, चौथीकडे तर पडते. तिथं नाही झाली ना, थर्ड पंजाबला तर पडते, तिकडं चेन्नईला पळत येत, पंजाबला पळत येत, मुंबईला पळत येत, कुठं कुठं पळत येत. कशासाठी? चिन्ह आणि चमत्कार. चिन्ह आणि चमत्कार कोणासाठी माहिती बिलोस भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जे अविश्वासी आहेत, ज्यांना प्रभू माहित नाही, त्यांना प्रभू समजण्यासाठी झालेली जी गोष्ट आहे ती चिन्ह आणि चमत्कार. परंतु आम्हाला प्रभू माहिती आहे, चिन्ह आणि चमत्कार आमच्या सेकंदाला होतात, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आमच्या प्रार्थना देखील ऐकल्या जातात. मला तुम्हाला नम्र विनंती आणि आव्हान करायचं आणि सावधानतेचा इशारा देखील करायचा आहे. तुम्ही विश्वासू जर आहात तर तुमच्याच प्रार्थना, तुम्हीच केलेल्या प्रार्थनेने, तुमच्याच प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने अनेकदा दिलेला आहे. जर नसतं तर तुम्ही लाईव्हला नसते. मग याचा अर्थ परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो ना. मला असं म्हणायचं नाही की पालक साहेब, याजक साहेबाकडून, फादर साहेबाकडून प्रार्थना करून घेऊ नका. अवश्य करा,
ते देवाचे अभिषिक्त आहे, परंतु त्याही पेक्षा उत्तम परमेश्वर डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो ना. काही गोष्टी तुम्ही याचकाशी कॉन्टॅक्ट करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. सहभागिता महत्वाची आहे. त्याशिवाय आमच्या कान उघडणी कोण करील? नाही तर मग जे ते वैयक्तिक स्वतःच पास्टर बनल. नाहीतरी आता सध्या घराघरीच पाळकन ब्रदर अँड सिस्टरचा दणकाच चालू आहे. परंतु रियालिटी मध्ये आम्ही कसं जीवन जगत आहोत? एड गेली तर की त्या दिवशी तुम्ही म्हणाल परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रामध्ये त्याची कृती विदित करा, त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. केव्हा? ज्यावेळेस आम्ही समाधानी असतो त्यावेळेस ना. आम्हाला समाधान नाही, आम्ही कसं काय सांगणार प्रभूकडे या? आम्हीच आशीर्वादित नाही, आम्ही कसं काय सांगायचं प्रभूकडे या? आम्हीच तृप्त नाही, आम्ही कसं काय म्हणायचं प्रभूकडे या? कोणत्या तोंडाने म्हणायचं? नाही जणाची तर मनाची आहे का नाही आम्हाला? एखादा भसक्याचं म्हणलं अरे तूच आशीर्वादित नाही मला बोलितो तिकडं, अरे तूच समाधानी नाहीस आणि मला बोलितो तिकडं, अरे तू इकडं तृप्तता नाही आणि मला नेतो तिकडं. पहिला तू समाधानी हो, पहिला तू आशीर्वादित हो, पहिला तू तृप्त हो, पहिला तू भाग्यशाली ठर. मला तुझं कृत्य दिसू दे, तुझं अनुकरण मला दिसू दे, तुझं चालणं वागणं उठणं बसणं राहणं हे मला दिसू दे, माझ्या डोळ्याने पाहू दे, आणि मग मी परमेश्वराकडे येईल. असे पण बरेचसे लोक आहेत. ही एक रियालिटी आहे. आम्ही ज्यावेळेस ग्राउंड लेवलला काम करतो ना खेडेगावामध्ये, त्या टायमिंगला अशी परिस्थिती आमच्या समोर येते. अनेक जण म्हणतात तुम्ही समाधानी आहात का? कारण तुम्ही हात पुढं करीतात. कारण तुम्हाला मागच्या वेळेस बोलवलं होतं प्रार्थनेला, म्हणजे आता वैयक्तिक मला नाही परंतु बाकीच्यांचं सांगतोय मी, त्यावेळेस तुम्हाला दानपत्र कमी दिले आणि पुढच्या वेळेस तुम्हाला बोललो तुम्ही आलेच नाही. मग तुम्ही तृप्त आहेत का? तुम्ही समाधानी आहेत का? तुम्ही आशीर्वादित आहेत का? तुम्ही थोडक्याविषयी विश्वासू आहेत का? त्या टायमिंगला 100 दिलती, तुमचं 100 पेट्रोललाच गेलं. मग तुम्ही त्याच्या समाधानी नाही राहिले, आशीर्वादित नाही राहिले, तृप्त नाही राहिले. पण तो यावेळेस आम्ही फोन केला ना तुम्हाला 1000 रुपये द्यायचे होते आम्हाला, पण तुम्ही थोडक्याविषयी समाधानीच नाही राहिले, थोडक्याविषयी विश्वासूच नाही ना राहिले. मग गेले 1000 रुपये, मग आणलं दुसरं पाळक साहेबाला बोलून दिले त्याला. ही वस्तुस्थिती ही ग्राउंड लेवलला आहे. एसी मध्ये बसणारी, मोठ्या खुर्चीवर बसणारी आणि मोठमोठ्या गाड्यांनी मोठमोठ्या ट्रॅकवर चालणारी तुम्हाला काय कळणार आहे? मी ओपन चॅलेंज देतो, काय कळणार आहे तुम्हाला? पौल, सिलस, अपुल्लोस, तिमोथेय, पेत्र, योहान, याकोब, अहो ग्राउंड लेवलला फिरले, हे प्रत्यक्ष अनुभव घेतला दगडमारीचा, प्रत्यक्ष अनुभव घेतला दुःखाचा, प्रत्यक्ष अनुभव घेतला, समोर मृत्यू पाहिला त्यांनी, त्याच्यात मेले सुद्धा ते, हाल अपेष्ट सहन केल्या. ग्राउंड लेवलला येऊन लोकांचा मार खाल्ला, ग्राउंड लेवलला येऊन लोक अंगावर थुकले, शिवेशाप दिले, धोंडमार केली, पाठलाग केला, उपाशी राहिले, अंगावर चांगले कपडे नव्हते, चांगल्या घरात नव्हते, गुहेत लपले, जंगलात फिरले, सगळ्या प्रकारची स्तुती करीत, सर्व प्रकारचं समाधानात, सर्व प्रकारच्या आशीर्वादात, सर्व प्रकारच्या तृप्ततेमध्ये पूर्वीचे देवाचे निवडलेले याजकगण, देवाचे निवडलेले शिष्यगण, त्यांच्यामध्ये समाधान होतं, त्यांच्यामध्ये आशीर्वाद होता, ते तृप्त होते. मार खाल्ला तरी प्रेज द लॉर्ड, पळून गेले. पौल साहेबांनी जर त्यांच्या पत्रामध्ये त्याच्यावर आलेल्या संकटाविषयी जे काही लिहिलंय, नुसतं वाचून सुद्धा घाम फुटतो. कदाचित असा प्रश्न निर्माण होतो, प्रभू जर ही परिस्थिती माझ्यावर आली तर मी काय करू? हे पौल साहेब, ते प्रेषित साहेब, हे देवाचे शिष्य हर एक गोष्टीमध्ये समाधानी होते, हर एक गोष्टीमध्ये आशीर्वादित होते, हर एक गोष्टीमध्ये तृप्तता होती, हर एक गोष्टी लक्की होते. ते भाग्यशाली ठरले. ते म्हणत होते आय एम लकी बिकॉज आय एम द सर्वंट ऑफ माय गॉड. आम्ही त्या जिवंत परमेश्वराचा मी सेवक आहे, मी त्याचा एक शिष्यगण आहे, मी एक त्याच्यावर विश्वास ठेवणारा बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील आहे, आणि मला कसलीही परिस्थिती आली तरी मी समाधानी राहील.
मी तृप्त राहील, मी आशीर्वादित राहील. जर राहील तर तुम्हाला आशीर्वाद येतील. जर समाधान जर पावले तर समाधान आणखीन मिळेल. जर थोडक्याविषयी तृप्त असले तर पुष्कळ नेमणूक होईल. आणि म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की ज्या वेळेस आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो, ज्यावेळेस शुभवर्तमान सांगतो, ज्यावेळेस देवाची सेवकाई करतो, त्यावेळेस असे प्रसंग येतात की लोक म्हणतात की तुम्ही समाधानी आहात का? पहिले तुम्ही तृप्त आहात का? तुम्ही आशीर्वादित आहात का? प्रभू येशू ख्रिस्ताला जीवन देऊन, जीवन स्वीकारून तुमचं जीवन सार्थक झालंय का? याची काय खूण आहे? त्यावेळेस आम्हाला अभिमानाने सांगायला पाहिजे, माझ्याकडे जगातल्या कुठल्याच गोष्टी नाही, परंतु मी समाधानी आहे. माझ्या जगातल्या कुठल्याच प्रकारच्या खेळणी ख्वाली खुशाली नाहीत, कुठल्याही प्रकारचा बँक बॅलन्स नाही, परंतु मी आशीर्वादित आहे. मला जगातल्या कुठल्याच प्रकारचं जे इतकं काही वैभव जे तुमच्याकडे तितकं नाही, परंतु मी तृप्त आहे. आय एम लकी. मी लकी आहे, मी समाधानी आहे, कारण मी प्रभू येशू मध्ये आहे, मी वचनामध्ये आहे, मी सत्यामध्ये आहे, मी नीतिमत्तामध्ये आहे, मी सत्कर्मामध्ये आहे, मी आज्ञाविधिनियमामध्ये आहे, मी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आहे, मी त्याच्या गायडन्स मध्ये आहे, मी त्याच्या सेवेमध्ये आहे. जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीमध्ये मी परमेश्वरचा धन्यवाद करणार आहे, कारण परमेश्वराने माझ्या पापाच्या मानाने, माझ्या शापाच्या मानाने मला दंड केला नाही आणि त्याने कायमस्वरूपी माझ्यावर त्याचा खोप ठेवला नाही. त्याचा खोप संपला म्हणून मी परमेश्वरने माझं सांत्वन केलेलं आहे. माझ्यावर दया केली, माझ्यावर कृपा केली, माझ्यावर अभिषेक केला, मला समाधान दिलं, मला आशीर्वाद दिला, मला तृप्त बनवलं, माझं जीवन सार्थक झालं. मी प्रभू येशूला स्वीकारलं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई-वडिलांनो, जोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या समीप येत नाही आणि त्याची कृत्य विधित करत नाही, त्याच्या नावाला वाखाणणी करीत नाही, त्याचे नाव सर्वात थोर मानित नाही, त्याच्या नावाला धन्यवाद करीत नाही, जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, आम्ही प्रभूकडे वळत नाही, जोपर्यंत आम्ही जे काही आहे त्यात समाधानी राहत नाही, विश्वासू राहत नाही, तोपर्यंत आमची पुढच्या आशीर्वादावर, पुढच्या समाधानावर, पुढच्या तृप्तीसाठी आमची नेमणूक होत नाही. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. आणखीन एक रेफरन्स आपण या ठिकाणी पाहूया. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहिलं की त्या दिवशी तुम्ही म्हणाल, परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रामध्ये त्याची कृत्य विधित करा, त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. पुढे तो लिहित आहे 13व्या वचनामध्ये, 13वा अध्याय 6व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, आक्रोश करा, परमेश्वराचा दिवस समीप आला आहे, सर्व समर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. यामुळे सर्वांच्या बाहू गळल्या आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहेत, ते अगदी घाबरले आहेत, त्यास पेटके व वेदना घिरीत आहेत, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेदना देत आहेत, एकमेकांकडे टकमक पाहत आहेत, त्यांची मुखे काळवंडली आहेत. यांची काळवंडू पडते, यांच्या तोंडाला काळ डांबार फासू पडतं, काही फरक पडत नाही. परमेश्वराचे लोक मात्र काळवंडणार नाही, परमेश्वराची प्रजा मात्र काळवंडणार नाही. परमेश्वराची प्रजा मात्र तो दिवस आला तर आनंद करील, ती आक्रोश करणार नाही, ती शोक करणार नाही, ती रडणार नाही, ती छाती पिटून घेणार नाही, कारण त्या दिवसाची आम्ही वाट पाहतो. तो आमचा मुक्तीचा दिवस आहे, तो आमचा न्यायाचा दिवस आहे, तो आमच्या बक्षिसाचा दिवस आहे, तो आमच्या समाधानाचा दिवस आहे, तो आमच्या तृप्तीचा दिवस आहे, तो आमच्या आशीर्वादाचा दिवस आहे, तो आमचा भाग्यशाली दिवस आहे. कारण त्याच दिवशी ठरणार आहे की मी स्वर्ग लोकात असेल, सार्वकालिक जीवनात असेल, प्रभू येशू जवळ असेल, यहोवा परमेश्वर जवळ असेल, देवदूताच्या सानिध्यात असेल. तो दिवस आम्ही घाबरणार नाही. त्या दिवसाला घाबरणार कोण? नामधारी, डुप्लिकेट, थोडक्याविषयी विश्वासू नसणारी, अधर्मी, कुकर्मी, आज्ञाभंजक, सत्याच्या ऐवजी असत्याला डोक्यावर उचलून नाचणारी. याच्यामध्ये बिलोस भाऊ बहीण आई वडील भरपूर आहेत. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, याच समाला आपण सावध होणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी परमेश्वरने जे काही जीवन आम्हाला दिले ते समाधानामध्ये, आशीर्वादामध्ये आणि तृप्ततेमध्ये जीवन जगणं, यालाच म्हणतात सार्वकालिक जीवनाकडे जाणं. ह्या जीवनाकडे जात असताना या ठिकाणी म्हणताय सर्व समर्थाकडून हा एक विनाश येत आहे. हा विनाश जगासाठी आहे. हा विनाश जो आहे हा जगासाठी आहे, त्याच्या लोकांसाठी नाही. त्याच्या लोकांसाठी हा एक चांगला दिवस आहे. विनाश कुणावर येणार आहे? जे आज्ञा भंग करीत आहेत, जे आज्ञा मोडत आहेत. आणि हा विनाश जो आहे, हा जो क्रोध आहे,
तो परमेश्वरचा शमणार नाही. आधो लोकात गेला तरी तिथं ती न विजणारी धगधगती अग्नी त्या ठिकाणी आहे, ती विजणार नाही. प्रभू असं नाही एकदा नरकात टाकलं थोड्या वेळ थांबला आणि प्रभूला अनुताप झालाय आणि प्रभूला पस्तावाला जाऊन तो माझ्या प्रतिरूपाचा आहे आणि याला परत मागे घेतो, तसं काही होणार नाही. तसं डोक्यातही आणू नका आणि मनातही आणू नका. एकदा काय त्यांनी फैसला केला, आज आम्ही त्याचा फैसला बदलू शकतो. आज ती ताकद आमच्या मध्ये दिलेली आहे. आम्ही जर पश्चाताप केला, आम्ही जर पुनरुत्थित झालो, आम्ही जर परिवर्तित झालो, आम्ही जर सत्याकडे आलो, आम्ही जर पवित्र आत्म्याकडे आलो, आम्ही जर वचनाकडे आलो आणि देवाने सांगितलेल्या गोष्टी आजपासून जर सुरुवात केल्या ना, तर परमेश्वर आमचं जीवन मागचं आठवणार नाही. आम्ही मागे किती कष्टी होतो, दुःखी होतो, पापी होतो, परमेश्वर ते नाही पाहणार. पण त्याचा दिवस येऊस्तोवर आम्ही जर आमच्या पापातच राहिलो आणि जगातलं समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा जगातला आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा जगातली ज्याला तृप्ती म्हणतात सगळ्या गोष्टींची तिच्या पाठीमागे जर धावलो, तर निश्चित अर्थाने येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही प्रॉब्लेम मध्ये येणार, आम्ही समस्यामध्ये येणार. कारण तो दिवस येणार आहे. आक्रोश करा मग आताच. परमेश्वरचा दिवस समीप आले आहे. सर्व समर्थाकडून हा एक विनाश आहे. ह्यो काही तारणाचा दिवस नाही, हा काही इमॅन्युअल नाही आमच्यासाठी. मग आमच्या सानिध्यात देव पहा, तुमच्यासाठी दाविदाच्या कुळात एक बालक जन्मलेला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे, तो तारणार आहे, तो इमॅन्युअल आहे, तो पापाची क्षमा करणार आहे, तो आमच्या सानिध्यात राहणार आहे, तो आमचं सर्व दुःख दूर करणार आहे, तो चमत्कार करणार आहे, तो बदलणार आहे. आता जो येणार आहे तो तसा नाही. आता तो येणार आहे तो क्रोधाविष्ट होऊन येणार आहे. आता जो तो येणार आहे तो न्यायाधीश बनून येणार आहे. आता जो तो येणार आहे तो न्याय दंड द्यायला येणार आहे. आता जो येणार आहे ते ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे कृती आचरणाप्रमाणे शासन फळ बक्षीस वितरण समारंभाचा दिवस येतो. साधा दिवस नाही, हलक्यात घेऊ नका. या ठिकाणी ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, परंतु देवाच्या सेवकाचे बाहू कुठलाही दिवस येऊन द्या, न्यायाचा दिवस येऊ, विपत्तीचा दिवस येऊ, दुःखाचा दिवस येऊ, संकट येऊ, क्लेश येऊ, निंदा येऊ, नालस्ती येऊ, गरिबी येऊ, जे काही यायचं ते येऊ, परमेश्वराच्या सेवकाचे बाहू कधीच गाळणार नाही. ते उभेच राहतील. कारण अहोरात्र देवाच्या गौरवासाठी ते आपले हात उंच करतात. पण नुसते हात उंच करणाऱ्यांचे नाही, मनापासून अंतकरणापासून आणि कृती आचरणातून. नाही तर काही काही मोकळेच हातवर करीत येत, नुसते डुलत येत नागोबासारखी. नागोबासारखं डुलून परमेश्वरच्या क्रोधापासून वाचू शकणार नाहीत. सुंदरच एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी. हातावरून लक्षात आलं, ज्यावेळेस मोशे साहेबांच्या बरोबर त्या टायमिंगला ज्या लढाई व्हायच्या, तर जोपर्यंत देवाच्या सेवकाचे हात उंच राहायचे ना वर, तोपर्यंत यांची सरशी व्हायची, विजय यांच्याच बाजूने. त्यांचे हात गळाले का लगेच यांच्या सैनिकांची माघारी यायची किंवा त्यांचं थोडस अधपात व्हायचं किंवा त्यांचं नुकसान व्हायचं. मग नंतर यांनी काय केलं, मोशेचे हात गळायचे. आता शेवटी शारीरिक आहे, मग दोघ जण त्यांचे हात वर करून थांबायचे, जवळ हात तवर सरशी. देवाच्या गौरवासाठी असेच हात करा. आजही देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहेत, ज्या ज्या दुर्बल सेवकांचे हात गाळालेत ना, आम्ही देवाच्या वचनाच्या माध्यमातून त्यांना टेका देतो. पण ते म्हणतात नाही, ह्यो देवाच्या वचनाचा सत्याचा टेका नको आम्हाला. इथं आमचा विजय नाही होत, तिथं वतनाकडे विजय चाललाय, पण इथं आमचं नुकसान होतंय. पाळक साहेब, तुमचेच हात दोन्हीवर करा, नाही तसेच तोंड वर करून तुम्ही जा. आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही काम करू. या ठिकाणी थोड्याशा गोष्टीसाठी कदाचित हे होईल, सक्सेस पण होईल. कारण जगाचा अधिकाऱ्याला जर तुम्ही स्वतःचा अधिकारी नेमलेला आहे तर मग काही अडचण नाही. आम्ही मात्र परमेश्वर यहोवाला आमचा अधिकारी नेमलेला आहे आणि त्याचं राज्य स्वर्गीय आहे, आत्मिक आहे, धार्मिक आहे, जगिक नाही. तो जगिक गोष्टीवर विजय मिळून आम्हाला पुढे जायचं आहे. आणि हे करीत असताना आमचे हात गळू द्यायचे नाही. देवाच्या गौरवासाठी, सुवार्तेसाठी, सत्य वचनाच्या प्रचारासाठी. पुढे तो लिहित आहे, ते अगदी घाबरले आहेत. बाकीच्यांना घाबरू देव, जे चोट्टे आहेत त्यांना घाबरावंच लागेल ना.
डिपार्टमेंटची गाडीची नुसती सायरन तरी वाजलं ना, चोट्याचे छातीचे जे ब्लड प्रेशरचे ठोके कमी जादा होते, फुफ्फुसाचं फास 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 करीत. त्या टायमिंगला जर यांना डॉक्टरकडे नेलं ना, यांचे बघा ते लाईनिंग कशा वाकड्या तिकडे येतात. हो, कारण काय, तो चोर आहे ना. आणि ऍक्च्युली पोलीस त्यांच्यासाठी आलेलेच नसतात. पोलीस त्यांच्या दुसऱ्या कामाला चाललेले असतात. हे चोट्ट मध्ये उभा असतं चौकात. याला वाटतं त्याला आपलं काय माग सर्वाकडे उचाकलं का काय. प्रभू आमचं माग सर्वाकडे उचाकणार नाही, लाईव्हला धरणार आम्हाला. सध्याच्या परिस्थिती आम्ही कशी आहोत, सध्या आम्हाला वेळ देऊन परमेश्वरने आमच्या पापाचं शालन करून आमचं सांत्वन केलंय, त्याचा कोप थांबवलाय. आमच्या अमंगलपणाचं त्यांनी शासन केलं नाही. पण आता मात्र तसं नाही. तो जो येणारा आहे ना, तो दिवसच भयानक आहे. त्या दिवसापर्यंत आम्ही इथे समाधानी पाहिजे, आशीर्वादित पाहिजे, तृप्त पाहिजे. प्रस्तुत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेना देत आहेत, एकमेकाकडे टकमक पाहत आहेत, त्यांची मुख काळवंडली आहेत. नुसतेच एकमेकाकडे पाहिजे, मुख काळवंडली. आता कसं होईल, आता काय करायचं, आता लय जणांना लुटलंय. आता प्रभू आल्यावर करायचं काय, सावधान. प्रभूला यायच्या अगोदरच सावध व्हा. द्या दुष्कर्म फेकून, द्या डुप्लिकेट सेवा फेकून द्या. प्रभूला म्हणा आता नवीन ताकदीने नवीन जोमाने मला उठव, वचनाचं सत्य प्रकट करण्यासाठी मला मार्गदर्शन कर, माझ्या पापांची क्षमा कर. आम्ही त्या सेवकांचा आदर करतो, हॅट्सऑफ करतो त्या सेवकांना जे देवाच्या सत्य वचनाचा प्रचार करतात. अनेक लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही विपुल असून देखील ते समाधानी नाहीत, आशीर्वादित नाहीत, तृप्त नाहीत. परंतु आणखीन काही मी देवाचे अभिषिक्त सेवक सेविका पाहिलेले आहेत सध्या देखील, की त्यांच्याकडे जगातलं कुठलं असं भरमसाठ नाही, परंतु त्यांच्या इतकं समाधानी दुसरं कुणीच नाही, त्यांचे इतकं आशीर्वाद दुसरं कुणीच नाही, त्यांच्याकडे त्यांची इतकी तृप्तता कुणाकडेच नाही. कारण सगळ्यात मोठा खजिना म्हणजे देवाचं वचन त्यांच्याकडे आहे. देवाचं वचन त्यांना पावला करता दिवा आणि प्रकाश आहे. देवाचं वचन त्यांच्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे. देवाचं वचन त्यांच्या प्रत्येक आजारावर एक आरोग्यदायी आहे. देवाचं वचन त्यांच्याकडे असल्या कारणाने प्रत्येक घडणाऱ्या घटनेमध्ये त्यांची तृप्तीता होती. ते भाग्यशाली आहेत, तेच लक्की जे देवाच्या वचनाजवळ आहे. अनेक लोकांना वाटतं की जगातल्या गोष्टी आमच्याजवळ असल्या मग आम्ही समाधानी नाही. माझ्या प्रियाने, याचा अर्थ असा नाही की जगातल्या गोष्टी तुमच्याकडे नसाव्यात. परमेश्वरची ही पण योजना आहे की माझा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी असावं. प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला म्हणत नाही केवळ वचनामध्ये किंवा प्रार्थनेमध्ये किंवा सहभागितेमध्ये किंवा आध्यात्मिकरित्या किंवा गाणेच गायला किंवा वचन सांगायला समाधानी आशीर्वादित तृप्त व्हा. तुम्हाला जर जगामध्ये आहे ती रोटी कपडा मकान बंगला गाड्या घोड्या चोकरी नोकरी काय काय लागत आहे ना, त्याच्यामध्ये पण समाधानी तुम्ही व्हायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आम्हाला ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभा राहावं लागेल. आलेल्या प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याची ताकद पाहिजे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आम्ही स्वीकारली पाहिजे. ती छोटी असो किंवा मोठी असो, आम्ही त्यामध्ये विश्वासू राहिलो पाहिजे. कारण आम्ही काही इतके पवित्र आणि शुद्ध नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याच्याकडे जाऊ नये. म्हणून त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू मजवर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहे. आज आम्हाला म्हणायचं, परमेश्वर दे बापा, कदाचित आजपर्यंत आम्ही समाधानी तृप्त आशीर्वादित लक्की राहिलो नाही, मिळालो नाही. याचा अर्थ कदाचित तू आमच्यावर कोपमाय झालास, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलं, आज्ञाभंग केला. चांगल्या गोष्टी समजून उमजून आम्ही थोड्याशा गोष्टीसाठी त्या बाजूला टाकून दिल्या. म्हणून तू घडीभर तू आमच्यावर रागवलास. म्हणून आज आम्ही समाधानी नाहीत, लक्की नाहीत, आशीर्वादित नाहीत, अतृप्त आहोत. पण तू प्रिय प्रभू, आता वचनाच्या द्वारे तू आमची कान उघडणी केलेली आहेस. तुझा क्रोध आजच्या दिवसापर्यंत संपू दे आणि तू आमच्यावर प्रसन्न हो. तुझं समाधान, तुझ्याकडून मिळणारा आशीर्वाद, तुझ्याकडून मिळणारी तृप्तता मला तू दे. म्हणजे परमेश्वरकडून मिळालेलं एकदम शुद्ध असतं, अग्नीतून निघलेलं असतं. आमच्या प्रत्येक गोष्टीला आशीर्वाद आणि एक नवीन कलाटणी देणार असतं. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक
तृप्त, लक्की आणि भाग्यशाली या विषयावर आम्ही या 35व्या भागामध्ये आज यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 1 ते 4 पर्यंत चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. या वचनातून परमेश्वरने 2-3 गोष्टी आम्हाला दाखवलेल्या आहेत. जर आम्ही परमेश्वरच्या विरोधात पातक केलेला आहे तर परमेश्वर आमच्यावर थोडासा क्रोधमय होतो, थोडासा रागवतो, थोडासा ताडण पण करतो, परंतु पुन्हा एक वार तो आम्हाला मायेने जवळ करतो, आमच्या पापाची क्षमा करतो आणि आम्हाला पुन्हा एक वार प्रसन्न करतो, आम्हाला समाधान देतो, आम्हाला तृप्त करतो, आम्हाला आशीर्वादित करतो. पण पुढे आम्ही काही वचनं वाचली, त्या वचनामध्ये लिहिले तो न्यायाचा दिवस समीप आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला आणि मला जिवंत असतानाच आम्ही परमेश्वरकडे येणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आपला वेळ या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला पुढच्या 36व्या क्रमांकाच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी परमेश्वरच्या सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जे लाईव्हला जुडलेले आहेत, जे यानंतर पाहतील, त्या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. या समाला आपण आपल्या भारत देशासाठी, आपल्या वैयक्तिक गरजा, महाराष्ट्र राज्यासाठी, आपले जिल्हे तालुके, आपली सेवकाई, आपल्या कौटुंबिक समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, समाधान, आशीर्वाद, तृप्तता, आजार, विकार, बंधन, जोखडं, अज्ञान, असत्यता या सगळ्यापासून आम्हाला सुटका मिळावी आणि आम्हाला उत्तम असं परमेश्वरापासून समाधान प्राप्त व्हावं, आशीर्वाद प्राप्त व्हावा, आमची तृप्ती व्हावी आणि आम्ही परमेश्वरच्या समीप असावं म्हणून प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधिदेव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आज आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभाव संस्था, लाईव्ह सेशन जुळणारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आप्तजन, मित्र, परिवार, स्नेही, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय आणि आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू, आज प्रत्येक साठी आम्ही विनंती करतो, आमचं समाधान, आमची तृप्तता, आमचा आशीर्वाद जो आमच्या पापामुळं, अज्ञानामुळं, आज्ञाभंगामुळं, असत्यमुळं, अधार्मिकतेमुळं, नामधारीपणामुळं किंवा परमेश्वर सैतानाच्या जोखडात अडकल्यामुळं जो आमचं समाधान, आशीर्वाद, तृप्तता जी दडलेली आहे, प्रभू येशूच्या नावात ती मोकळी कर. आमच्या पापांची क्षमा कर. सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. ज्यांच्या कल्पना, इच्छा, प्लॅन, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव प्रत्येकाच्या नावाप्रमाणे देऊन तू त्यांना तृप्त कर. हो दे तुझ्या नावाचा जयघोष, महिमा आणि गौरव. आम्ही प्रत्येकाने तुझ्या वचनाच्या सत्यावर ठाम राहावं यासाठी तू पवित्र आत्म्याचं उत्तम मार्गदर्शन कर. सर्व आदर, गौरव, सन्मान आम्ही तुला देतो. 35 भागामध्ये धन्य या विषयावर चिंतन मनन अध्ययन करण्यासाठी जो वचनाचा साठा पुरवलास, स्वर्गीय ज्ञान पुरवलंस, बोलण्यास सहाय्य मदत केलंस, संधी दिलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त माझा, आमचा, प्रत्येकाचा उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पित्या. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. Thank you. God bless you.